विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या चित्रकलेच्या ज्या ग्रेड परीक्षा आता होणार आहेत त्याविषयीचे काही व्हिडिओ माहितीसाठी तुमच्या प्रॅक्टिससाठी मी या ठिकाणी तयार करत असतो. आज आपण वस्तुचित्रातल्या निसर्ग निर्मित एक फळाचं चित्रण रेखाटन आणि रंगकाम या ठिकाणी करणार आहोत. ती असेल पपई. मी एक मोठी पपईचंही रेखाटन करतो आहे आणि पपईच्या एका फोडीचं फाकाचं सुद्धा रेखाटन आणि रंगकाम करून दाखवतो. म्हणजे यदाकदाचित परीक्षेला जर पूर्ण पपई आली तरीही तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झालेली असावी किंवा फोड आली तर त्याचीही प्रॅक्टिस झालेली असावी म्हणून. तर बघा या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे निरीक्षण करूया. आता या एवढ्या भागामध्ये मी ते चित्र काढतो आहे. म्हणजे मोठी पपईसुद्धा इथे काढतो आहे आणि त्याची एक भागसुद्धा या ठिकाणीच काढून घेतो आहे. अगोदर आपण जाऊया मोठी पपई काढण्यासाठी. तर पपई जी आहे ती जवळपास मला असं वाटतंय की मी ती एवढी घ्यावी. ठीक आहे. आता इथे एक गोल असेल, तो गोल म्हणजे उभा गोल असेल, अंडाकृती. मी अगोदर एक साधं कच्च्या रेखाटनासारखं या ठिकाणी एक भाग काढून घेतो. आता ही जी आडवी रेषा आहे ही का काढली असेल मी, तर याचं कारण असं आहे की ही जेवढी उंची आहे तेवढंच हे इथं खाली यायला पाहिजे असं मी एक विचार करतोय, तर ते समान दिसेल. थोडं जाड काढतो, याला गोलाकार याचं वाढवतो. ठीक आहे. हा नको असलेला भाग मी लगेचच इरेज करून टाकतो. त्यानंतर इथे काही आकार तयार होत असतो. तुम्ही जेव्हा इथे हायलाईट याचा दाखवताल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल की हे किती गरजेचं होतं हा असा आकार आपण अगोदरच करून घेणे. हा थोडा जास्त झालेला होता, भाग बाहेर आलेला होता, त्याला मी कमी केलाय. ठीक आहे. आता इथे मला एक फोड काढायची आहे, तर ती सुद्धा एवढीच रुंद असली पाहिजे. ही जी लांबी आहे याची ती एवढी असली पाहिजे. मग मी इथे त्याची सुरुवात करतोय. त्याला घेऊयात आपण इथपर्यंत. ठीक आहे. इथे ज्या बिया वगैरे असतात ना त्याच्यासाठी हा जसा प्लेन मी एक लाईन दिलेली आहे ती इथे येणार नाही. ही जशी लाईन आहे ती इथे येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काही गोल
त्या बियांचे आकार या ठिकाणी आपण काढून घेऊया. रंगकाम करताना सुद्धा तुम्हाला व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर याचा बाहेरचा दिसणारा हा भाग ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याचं रेखाटन पूर्ण करून घेतलेलं आहे. आता उजेड डावीकडून येतोय असं याच्यामध्ये आपण दाखवतोय. यामुळे हायलाइट जो आहे तो हा अशा पद्धतीने इथे पडणार. तिथे कच्चं रेखाटन या ठिकाणी करून घेतो, कारण तो भाग आपण वॉटर कलरमध्ये मी आता याचं काम करणार आहे, म्हणून मला तो सोडून द्यायचा आहे. वॉटर कलरमध्ये आपण व्हाईटचा वापर करत नाही. फार क्वचित प्रसंगी करू, काही अडचण नाही, म्हणजे करूच नाही असं नाही आहे, पण शक्यतो टाळतात, व्हाईट कलर देत नाहीत. तेवढा भाग सोडून इतर भागाचं रंगकाम केलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपण रेखाटन पूर्ण केलेलं आहे. आपण लगेचच रंगकामाला सुरुवात करूया. याच्या रंगकामासाठी आपण जास्तीत जास्त प्लेन येलो, लेमन येलोचा वापर करणार आहे. त्याच्यानंतर ऑरेंज आहे, काहीसा रेड इथल्या डार्कसाठी घेणार आहेत. आणि बियांसाठी डायरेक्ट काळा नाही वापरायचा, परंतु क्रिम्झन रेड आहे, त्याच्यानंतर पर्शियन ब्ल्यू आहे, यांच्या मिक्समधून आपल्याला काही त्याचा डार्कनेस दाखवायचा आहे. आणि काही हिरवे ठिपके वगैरे त्याच्यावर जे आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यासाठी सॅप ग्रीन वगैरेचा वापर करणार आहे. चला तर आपण या ठिकाणी आता रंगकामाला सुरुवात करूया. मी येलो रंगाचा वॉश सुरुवातीला या ठिकाणी देऊन घेतोय. आणि तो देत असताना मी मगाशी सांगितलं आपल्याला हा जो भाग आहे हा सोडून द्यायचा आहे. आणि इथे सुद्धा हायलाईटसाठी काही भाग आपण सोडून देऊ. तुम्ही आता हे रंगकाम करताना त्या पद्धतीने लक्ष द्या. हे सहज कळण्यासारखं आहे, सहज समजण्यासारखं आहे. याला थोडंसं पाण्यानेच छोटे छोटे 2 भाग काढून घेणार आहेत. अगोदर हा भाग येलो वॉशने मी पूर्ण करून घेतला. तोच येलो मला या ठिकाणी बाहेरून पण द्यायचा आहे
आणि आतमध्ये फक्त या बाजूने देणार आहे, पण हे याचं रंगकाम आपण नंतर करणार आहे. अगोदर हा जो बाहेरचा भाग आहे तो भाग आणि या पपईच्या फोडीचा हा जो बाहेरचा भाग आहे तो भाग आपण या ठिकाणी अगोदर रंगकाम करून घेऊयात. ठीक आहे, आता येलोला थोडासा मला गडद करायचा आहे. म्हणजे अगोदर पाण्याचं प्रमाण जास्त होतं, आता मी येलोत रंगाचं प्रमाण जास्त आणि पाण्याचं प्रमाण कमी अशा पद्धतीने काही रंगकाम करून घेतो आहे. याला मला थोडंसं वाळू द्यायचं आहे किंवा ओल्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आपण काम करू शकतो. उदाहरणार्थ कॅडमियम येलो म्हणजे येलो आणि ऑरेंजच्या मधला जो शेड आहे तो मी या ठिकाणी काही भागामध्ये देऊन घेणार आहे. जसं की इथे मला थोडं डार्क दिसतंय, त्यानंतर इथे या बाजूने असणार, यानंतर मी काही ऑरेंज या शेडने रंगकाम करेल. वॉटर कलर जर वापरता आलं तर तसं ते खूप चांगलं माध्यम आहे. वॉटर कलरला संयम मात्र फार गरजेचा असतो. आता इथे काही फुगीर भाग दाखवायचा आहे वर आलेला, म्हणून काही शेडच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ते काम करणार आहे, ज्याच्यासाठी मी थोडा ग्रीनचा वापर करेल.
आता या रंगाला वाळून होईपर्यंत, म्हणजे थोडंसं याचा ओलावा कमी होईपर्यंत आपण ह्या इथलं रंगकाम करून घेऊ. या ओल्यामध्येच इथे किंचितसा हिरवा, जो बाहेरची बाजू आहे, थोडं 1-2 ठिकाणी असे पॉईंट देऊन घेऊ. तुम्हाला खरं तर एलिमेंटरी इंटरमिजिएटमध्ये एवढ्या डिटेलची गरज नाही, पण जर सराव करता करता तुम्हाला हे करता आलं तर एक एक्स्ट्रा म्हणून मी तुम्हाला हे सांगितलंय. आता ऑरेंज कलरचा शेड आपण या इथे ओल्यामध्येच काहीशा देऊन घेणार आहोत. ठीक आहे, ऑरेंजला थोडंसं आणखीन आपल्याला गडद करायचं आहे. या ऑरेंजला जसा आपण इथे जितका गडद दाखवतोय तितका मला काहीसा भाग आता या ठिकाणी पण दाखवून घ्यायचा आहे.
ठीक आहे. इथे आता मी रेडचा वापर करून परत हे वाळल्यानंतर डार्क करून घेणार आहे. बघा इथे काही भाग असा फोडी ज्या असतात ना त्याच्या वर आलेल्या त्या पद्धतीने दिसतो आहे. यानंतर थोडं आणखीन बारीक काम केलं की ते आणखीन व्यवस्थित दिसेल जेव्हा त्याचा डार्क आपण तिथे दाखवणार आहोत तेव्हा. हे अशा पद्धतीने एक आपण रेडचा वापर करून घेऊ. हा फक्त आतल्या बाजूने जास्तीत जास्त होऊ द्यायचा आहे. आता हा जसा मी डार्क केलाय ना गडद जो रेडिश दिसतोय तोच मी एकदा 1-2-3 ठिकाणी इथे केला की आपलं या पपईचं काम जवळपास बरंच झालेलं असणार आहे. ओला आणि कोरडा ब्रश घेऊन मला जिथे व्हाईट आणखीन पाहिजे आहे तो रंग मी त्या ठिकाणाहून काढून घेतोय. आता आपण याला आणि याला वाळू देण्यासाठी इथलं काहीसं काम करून घेणार आहेत. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अगोदर हा जो रेड ऑरेंज एकत्र करून जो दिला आहे
तुम्ही काही ठिकाणी फक्त त्याचे ठिपके ठिपके ठेवून देताय. म्हणजे आपल्याला बियांचं काम करताना त्याच्या काही जागा निश्चित झालेल्या दिसतील. हे इथे आपण काही भाग त्याचा निश्चित करून घेतलेला आहे. आता मला इथे बियांसाठी डार्क कलर द्यायचा आहे. अगोदर मी लाईट कलर कशा पद्धतीने देऊन घेतो, ज्याचा इफेक्ट नंतर कसा चांगल्या पद्धतीने दिसेल हे तुमच्या लक्षात येईल. डार्कसाठी मी काही व्हायलेटचा वापर करतोय. नंतर मग डार्क जो पूर्ण डार्क आहे तो आपण देणार आहेत. इथे मी आता किंचितसं व्हाईट दिसतंय तुम्हाला, इथे मी ठेवलंय बघा. थांबा एक मिनिट, मी तुम्हाला आणखीन दाखवतो. इथे एक व्हाईट ठेवलाय. म्हणजे अगोदर जर आपल्याला ते तसं ठेवता आलं तर ठेवून द्यायचं, म्हणजे त्याची जी बियावरचा जो हायलाईट आहे, प्रकाश आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येतो. नाही जरी ठेवता आला तर नंतर आपण व्हाईट रंगाने तर ते पूर्ण करूनच घेणार आहे. हे अशा पद्धतीने हळूहळू एक छोटंसं त्याचं काम करीत जायचं. आणि फार शार्प आलं पाहिजे असं अजिबात नाही. तुम्हाला फक्त त्याचा इफेक्ट तिथे दाखवायचा आहे की हो, त्या ठिकाणी काही बिया आहेत ज्या गडद आहेत, त्याची सावली पण दिसावी आणि त्याचा हायलाईट पण दिसावा. इथे काही मोजक्या ज्या 8-10 आहेत ना, त्याच्यावर जास्त फोकस करायचं. मध्ये 1-2 ठिकाणी फक्त आपण त्याच्यावर विचार करणार आहे. चला बघा, हे अशा पद्धतीने अगोदर मी एक लाईट वॉश करून घेतल्यानंतर बारीक ब्रशने तिथे आपल्याला काम करायचं आहे. ते कसं करायचं आहे ते तर तुम्ही निरीक्षणाअंती तुमच्या लक्षातही येईल. आता मी सांगितलं होतं की हा जो डार्क भाग आहे किंवा इथला जो समोरचा भाग आहे हिरवा, तर आपण अगोदर त्याचं काम करून घेऊ.
याला आपल्याला आणखीन थोडंसं गडद करायचं आहे. यासाठी मी काही ब्राऊन रंगाचा वापर करतो. त्यानंतर अगदी जास्त डार्क घेऊन त्याचं छोटंसं बारीक काम करून घेतो आणखी. ठीक आहे. आता हा जो डार्क आहे रेडिश टाईप, हा मला या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. म्हणजे आपलं इथलं चित्रातलं रंगकाम 90% झालेलं असेल. आता मी इथला डार्क जो भाग आहे तो देऊन घेतोय. चला तर हे अशा पद्धतीने मी काहीसा भाग डार्क या ठिकाणी करून घेतला. ठीक आहे. बघा, हे अशा पद्धतीने आपण इथपर्यंत काम पूर्ण करून घेतलेलं आहे. हा इथे हायलाईटचा थोडासा भाग आहे लाईटचा. इथलंही काम
नंतर एकदम डार्कमध्ये थोडंसं काम करू जेव्हा आपण याचं काम करू तेव्हा. आता आपण जाऊयात या भागाकडे. याला काय करावं लागेल, आणखीन डार्क कलर घ्यावा लागेल, थोडा गडद करावा लागेल, थोडा घट्टही करावा लागेल. पुन्हा एक गडदचा हात किंवा आणखीन यापेक्षा गडदचं एक काम आपल्याला करून घ्यायचं आहे बरं. हे इथपर्यंत असं दिल्यानंतर मी याला चांगलं वाळू देईल आणि त्याच्यानंतरच आता याच्यावरचं काम करायचं, कारण थोडंसं बारीक ब्रशच्या सहाय्याने आपल्याला इथे काम करावं लागणार आहे. आता हा जो डार्क आहे तो, किंवा या अशा पद्धतीचा जो डार्क आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. यानंतर ही आता हवेत तरंगताना दिसतीये पपई आणि त्याची फोड. आपल्याला ही जमिनीवर टेकवलेली जर दाखवायची असेल तर त्याचा शॅडो दाखवणे हे फार गरजेचं आहे. आपण आता काही शॅडोचं काम करून घेऊ. म्हणजे काय तर इथे अगोदर थोडंसं पाणी प्लेन वॉश
ज्याला आपण म्हणतो तो देऊन घेऊयात. तसाच प्लेन वॉश इथे पण. आणि मग त्यासाठी आपण काहीसा ब्राऊन, पर्शन ब्ल्यू असं मिक्स करून त्याचे शॅडो दाखवत असतो. आपल्याला आणखीन याला डार्क करायचं आहे. ठीक आहे. हे पूर्ण जेव्हा वाळेल तेव्हा आपण एक शेवटचा डार्क या ठिकाणी देऊन घेणार आहेत. आपल्याला हे वाळून झालेलं आहे. इथे जो डार्क भाग द्यायचा होता पूर्ण, तो या ठिकाणी देऊन घेऊया. त्याच्यासाठी ब्रश एकदम बारीक पॉईंटचा वापरूया.
पहा विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षेमध्ये जर समजा पपई आलीच तर ती कशा पद्धतीने त्याचे रेखाटन करावं आणि रंगकाम करावं हे शिकलेलो आहे. तुम्ही सुद्धा हे अशा पद्धतीचं चित्र तुमच्या कागदावर, तुमच्या वहीवर, चित्रकलेच्या किंवा तुमच्याकडे पेपर असेल व्यवस्थित चांगला तर त्या पेपरवर काढावं आणि मला 9422207694 या माझ्या व्हॉट्सॲपवर जर तुम्ही पाठवलं, मला जर वाटलं काही करेक्शन्स आहे तर मी निश्चित तुम्हाला करेक्शन सुचवेल. चला तर मग या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल आणि तुम्हाला वाटतं आहे की हे चॅनल तुमच्या उपयोगाचं आहे तर मी विनंती करेल की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक तर कराच, परंतु तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा याला शेअर करा जेणेकरून की तुमच्यासोबत त्यांचा सुद्धा सराव या ठिकाणी होईल. चला, थँक्यू मित्रांनो.